मी सागर यशवंत आहे. आज आपण इयत्ता 10वी मधलं ग्रॅव्हिटेशन हे चॅप्टर घेणार आहोत. तर त्या अगोदर व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन आणि या ग्रॅव्हिटेशनचा शोध कुणी लावला हे आपण थोडक्यात समजून घेऊया. तर ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला सर आयझॅक न्यूटन यांनी. A young man called Isaac Newton was sitting under an apple tree. After some time, one apple fell down on his head. He thought why the apple fell down and why it did not go upwards. This thing made him to discover that Earth has gravitational force. When an object is thrown upwards, it will definitely fall down. This is due to the gravity. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट हॅव्हिंग मासेस म्हणजे काय? तर कुठलेही दोन ऑब्जेक्ट आणि त्यांच्यामधील फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? तर ग्रॅव्हिटेशन. म्हणून त्यांनी त्याला डिफाइन केले की दी फंडामेंटल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग मासेस. मग मास म्हणजे काय? तर आपण जनरल कन्सिडरेशन का पकडतो मासचं, की मास म्हणजेच वेट. बट मास आणि वेट हे दोन्ही डिफरंट क्वांटिटीज आहेत. मग डिफरंट क्वांटिटीज कशा समजून येतील? तर मॅटर ऑफ क्वांटिटी इन दी ऑब्जेक्ट इट इज कॉल्ड दी मास. अँड व्हॉट इज मीन बाय वेट? वेट ही व्हेरिएबल क्वांटिटी. म्हणजे काय? तर मास आपण कुठेही गेलो, कुठल्याही प्लेसला गेलो तर ते सेमच असेल, बट वेट हे प्लेस बाय प्लेस चेंज होऊ शकतं बिकॉज ऑफ दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर दी ग्रॅव्हिटेशन. म्हणजे थोडक्यात आपण दुसऱ्या ग्रहावरही गेलो तरी मास सेमच असेल, पण वेट व्हेरिएबल होईल, म्हणजे चेंज होईल. त्याच्यानंतर आपण मास मेजर कशामध्ये करतो? तर मास मेजर केलं जातं मिलीग्रॅम, ग्रॅम अँड किलोग्रॅम्स. तसंच वेट कशात मेजर करतात? तर वेट मेजर करतात न्यूटन मध्ये. तर हा आहे मास आणि वेट मधला डिफरन्स. हे जे ग्रॅव्हिटेशन आहे याच्यामध्ये मोशन्स आणि फोर्सेस सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात. मग ते मोशन आणि फोर्सेस कुठले कुठले ते आपण समजून घेऊयात. मग मोशन अँड फोर्सेस, तर त्यातलं पहिलं आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. सो व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन? इफ एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अराउंड द सेंटर then it is called the circular motion. And what is mean by centripetal force? The centripetal force mean if the force acts on any object which is moving around the center of the circle and it is directed towards the center, then it is called the centripetal force. म्हणजेच काय? सर्क्युलर मोशन म्हणजे काय? की एका केंद्रबिंदू भोवती फिरणाऱ्या वस्तूला आपण काय म्हणतो? सर्क्युलर मोशन. आणि सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय? की एखाद्या केंद्रबिंदूच्या भोवती जर एखादा ऑब्जेक्ट फिरत असेल तर तो कशामुळे फिरतो? तर त्या केंद्रबिंदूतून निघणाऱ्या बलामुळे म्हणजेच फोर्समुळे फिरतो. आणि त्या फोर्समुळे काय होतं? तर तो ऑब्जेक्ट त्या फोर्सकडे किंवा त्या सेंटरकडे अट्रॅक्ट होतो किंवा आकर्षित होतो. यालाच आपण काय म्हणतो? तर सेंट्रिपेटल फोर्स. अँड फोर्सेस मध्ये आपल्या काय लक्षात येईल? की जर एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स मध्ये सर्क्युलर मोशन मध्ये तो ऑब्जेक्ट जर फिरत असेल आणि त्याने जर त्याचं ऑर्बिट सोडलं तर काय होतं? तो ऑब्जेक्ट टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये दुसरीकडे निघून जातो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अर्थ ची कक्षा जर मूनने सोडली किंवा मूनने त्याचं ऑर्बिट जर सोडलं तर तो एका टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये बाहेर निघून जाईल. याचं मीनिंग काय? तर सिकिंग ऑफ सेंटर म्हणजे सेंटरकडे आकर्षित होणारा म्हणजेच काय? तर सेंट्रिपेटल. म्हणजे सेंट्रिपेटलचे आणि सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल्स कुठले देता येतील आपल्याला? तर पहिला आहे मून मुव्हिंग अराउंड दी अर्थ. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. कधी हा विचार केला की चंद्र पृथ्वीभोवतीच का फिरतो? तो इतर दुसऱ्या दिशेला का नाही निघून जात? तो बरोबर पृथ्वीच्या भोवतीच का फिरतो? याचं उत्तर Moon is in a type of synchronous orbit. The result? From Earth's point of view, we always see the same side of our rotating moon. By the way, त्याच पद्धतीने प्लॅनेट्स मुव्हिंग अराउंड सन. इतर सर्व ग्रह कशा भोवती फिरतात? तर सूर्याभोवती फिरतात. ते कशामुळे फिरतात? तर बिकॉज ऑफ दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दॅट प्लॅनेट अँड सन. Example, vehicle turn on curved road.
ज्या वेळेस आपण आपल्या कारचं वळण घेतो त्यावेळेस काय होतं की कार एका साईडला ढकलली जाते आणि पुन्हा ती तिच्या रस्त्यावरती येते. म्हणजे काय होतं तर त्या फोर्समुळे काय होतं आपल्याला त्या वळणावरती वळण घेताना आपल्याला तो फोर्स जाणवतो. दुसरा आहे स्पिनिंग अ बॉल ऑन अ स्ट्रिंग. जर आपण एखादा बॉल एखाद्या स्ट्रिंगला किंवा दोरीला बांधला आणि तो फिरवला या पद्धतीने तर ती कसली मोशन येईल? सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स. Imagine you've got a tennis ball attached to a piece of string, and you start swinging it in circles. Whoa now, watch out for your buddy. Let's take a closer look at the fascinating physics of this simple action. रोलर कोस्टर सुद्धा कसले एक्झाम्पल आहे तर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. यामध्ये अजून केपलर्स लॉ पण आहे, तो आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये बघूया. तोपर्यंत हे तुम्ही लक्षात ठेवा.